कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली। यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे निरंजन डावखरे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रमेश कीर निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पत्नीसह डोंबिवलीतील मतदान केंद्रावर दाखल झाले। मंत्री चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी चव्हाण यांनी मतदान करत मतदानाचा हक्क बजावला। कोकण पदवीधर मतदारसंघ हा वर्षानुवर्ष महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे। डावखरे साहेबांना या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये हॅट्रिक ही नक्की होईल याची सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेली प्रचंड जी मेहनत आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि ही निवडणूक जी आहे ती निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे प्रचंड बहुमताने जिंकून येतील।